ओहो, क्या वाट रहा भाई तुम लोगों को, आज मैं क्या दिखाने वाला है। चला तर मी तुम्हाला पुण्यातील फेमस धायरी गावातील एक फेमस टेम्पल, 350 वर्ष जुनं असं टेम्पल धायरेश्वर मंदिर हे दाखवणार आहे मी तुम्हाला. किती स्वच्छ आणि सुंदर दिसतं ना. सकाळ सकाळ 5:30 वाजता आलेलं आहे शूटिंगसाठी. आणि किती भव्य आणि हे दिसतंय बघा. तिथेच एंट्रन्सला जाता जाता एक धाम आहे. त्या धाममध्ये बघा शिवशंभू शंकरांचं खूप छान असं मंदिर, सॉरी, स्टॅच्यू दिसतंय. किती छान दर्शन घ्यावंसं वाटतंय ना. पाहिलंच यावंसं वाटतंय ना धारेश्वर मंदिराला. अरे बाबा, जाता जाता परत तिथं बघा कुस्ती बाजारांसाठी कुस्ती आखाडा पण आहे मित्रांनो. इथं यात्रेच्या टायमाला इथं कुस्त्या होतात. चला तर मग आतमध्ये जाऊया. सकाळ सकाळ हे मी ठिकाण चूज का केलं असेल शूटिंगसाठी, तर हा बघा इथला हा परिसर, सुंदर स्वच्छ परिसर. गर्दी नाही आहे, काही नाही आहे. पक्ष्यांचा आवाज, चिवचिवाट आणि मस्त आहे बघा. हे एंट्रन्स आहे धायरेश्वर मंदिराचं. मित्रांनो, हे 350 वर्ष जुनं असं मंदिर आहे. धायरेश्वर मंदिर धायरी गावामध्ये, पुण्यामध्ये धायरी गावामध्ये वसलेलं धायरेश्वर मंदिर आहे. तर हे धायरेश्वर मंदिर 350 वर्षाहून अधिक जुनं आहे. ऐतिहासिक आणि जागृत स्वयंभू शिवलिंग देवस्थान आहे इथं असं म्हणतात. रायकर घराण्यातील जैतूजी बाबा जे रायकर यांच्या शिवभक्तीतून साकारलेलं हे मंदिर, शांत मंदिर आणि खूप व्यवस्थित आणि स्वच्छ सुंदर मंदिर आहे. चला तर आपण आता मंदिराकडे चाललो आहे मित्रांनो. चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो मेन मंदिराकडे. तर पाहायला विसरू नका, आतुरता वाटते ना. बघा मेन मंदिर छान दिसतंय मित्रांनो, स्वच्छ आणि सुंदर. सकाळी 5:30 वाजता मी आलोय तुम्हाला हे दाखवण्यासाठी, कारण इथं आता सध्या गर्दी नसणार आहे आणि तुम्हाला मला व्यवस्थित दाखवता येणार. 1978 बांधण्यात आलेले हे मंदिर सध्याचं किती छान दिसतंय मित्रांनो. मस्त धायरेश्वर ट्रस्टने खूप छान असं याला मेंटेन केलेलं आहे बघा. मंदिराच्या समोरच तुम्हाला दिसेल आपले नंदी महाराज, जे की समोरच असतात कधी पण. डाव्या साईडला तुम्हाला दिसतील नागेश्वर महाराज आणि उजव्या साईडला तुम्हाला दिसतील प्रथम पूज्य श्री गणेश. चला तर मंदिरात घेऊन जातो मी तुम्हाला. आता मेन मंदिरात घेऊन जाणार आहे. पाहायसाठी आतुरता वाढते ना. चला तर मी आता तुम्हाला शिवलिंग, स्वयंभू शिवलिंग जे आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. इथं आल्यावर इच्छा पूर्ण होतात म्हणे मित्रांनो. बघा शिवलिंग दिसतंय. जागृत देवस्थान आहे मित्रांनो. छान आहे ना. तर विषय का. चला तर मी तुम्हाला आता परत एकदा थोडंसं मस्त आणि असं स्वच्छ सुंदर परिसर दाखवतोय धायरेश्वर मंदिराचा. बघा हे मस्त झाडं वगैरे लावलेले आहेत. तिथं मस्त स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे. याचं सगळं श्रेय जातं ते धायरेश्वर मंदिराच्या ट्रस्टींना, ट्रस्टच्या लोकांना, सदस्यांना, अध्यक्षांना, सगळ्यांना.